जनतेचा विचार न करता रस्ते बांधले जातील. का बरं, का जनतेचा विचार केला जात नाही? लोकप्रतिनिधी का करत नाहीत? रस्ता बांधायच्या टायमाला ते काय खोदून कधी केलंच नाही रस्ता. हा. गरिबांची घरे असे खाली चाललेले हा. आहेत आणि रस्ता उंच 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 होत चाललेला आहे. मग गरिबांची घरे जे आहेत ना ते सगळे खाली चालले तर पाणी सगळे पावसाचं घरात घरात जाते पाणी. जातं पण. दाद मागितली का नाही लोकांना? रस्ता बनवताना आपण हा रस्ता काय केलाय, हा रस्ता 16 लाखाचा आहे. हा जर पाहिला तर हा या कमानीपासून ते मंगवड्याची ती कमान हा 16 लाखाचा रस्ता आहे टोटल. रस्ता बनवताना उमरे खाली गेलेत आणि रस्ता वरती आलेला आहे ह्याच्यावरच रस्ता हातारलेला आहे. घरात पाणी जात असेल. सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या अवस्थेच आहे, सगळ्यांच्या अवस्थेच आहे. त्यावेळेस तुम्ही आडवा का पडला नाही कॉन्ट्रॅक्टर? सगळे पडले शेवटी काय छानपण नाही. नमस्कार. सध्याला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निवडणुकीची रणधुमाळी दिसून येते आणि याच माध्यमातून सातारा जिल्ह्यातील अतिसंवेदनशील तालुका म्हणून फलटणकडे बघितलं जातं आणि या फलटणमध्ये आता आपण पोहोचलो आहोत. कशा पद्धतीने इथलं नागरिकांचा कल आहे थेट जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय सांगाल, कुठला वार्ड आहे हा? हा प्रभाग क्रमांक 3 आहे, माता भीमाईनगर मंगळवारपेठ. काय वाटतं तुम्हाला फलटणचं नगराध्यक्ष कोण हो? अनिकेत राजेच. का बरं अनिकेत राजेश का होत? सुशिक्षित आहेत, ॲडव्होकेट आहेत, कायद्याचं ज्ञान आहे, विकास करण्याच्या दृष्टीने पाऊल चांगले उचलतील. पण त्याच्यावर एक आरोप आहे की पुण्याला राहणार आहेत, तिथं राहू शकत नाहीत, लोकांनी इकडे कसं बघायचं त्यांच्याकडे, काय वाटतं ह्या आरोपाचं खंडन कसं करावं? कामासाठी लोक कुठं पण जातात तर त्यांचं प्रोफेशन आहे, ते त्यांचं प्रोफेशन जपणारच ना. हा, वंचित ठेवणार नाहीत नागरिकांना? नाही, अजिबात नाही. गेल्या जवळपास 35-40 वर्षामध्ये त्यांच्या वडिलांनी म्हणजे महाराज साहेबांनी कधी हा मंगळवारपेठेचा भाग वंचित ठेवलेला नाही. ते कसे ठेवतील? ते ठेवणारच नाहीत. म्हणजे त्यांचा जो आरोप होतोय की इथं राहणार नाहीत किंवा पुण्याला जाणार, चुकीचा आरोप आहे. नमस्कार, तुम्हाला काय वाटतंय की कशा पद्धतीने ह्यांनी सांगितलं नगराध्यक्ष अनिकेत राजे पाहिजे? तुम्हाला कोण पाहिजे नगराध्यक्ष? अनिकेत राजेश. का बरं अनिकेत राजेच का पाहिजे? सुशिक्षित आहेत, वकील आहेत आणि कामं चांगली करतील. घरचा अनुभव आहे त्यांना, म्हणजे वडिलांचा यांचा, त्यामुळे विकास झालाय का फलटणचा? झालाय. काय वाटतं तुम्हाला, जर सत्ता अनिकेत राजे नगराध्यक्ष झाले, तुमच्या वार्ड मध्ये कोण नगरसेवक कोण होईल? काय पूनम भोसले. पूनम भोसले. हो. आणि दोन आहेत ना नगरसेवक तुमच्या? हो. काय वाटतंय तुम्हाला की ह्या वार्डामध्ये अजून तुमचा काय विकास राहिला आणि तो केला पाहिजे अनिकेत राजे नगराध्यक्ष झाल्यानंतर? आमच्या वार्डात ते म्हणजे आपले ते बाथरूम आहेत ना, त्यांचा विकास किंवा रस्त्याचा, पाईपलाईनचा, हे गटर लाईन आता ते छोटे ते मोठे झाले पाहिजे, हा विकास झाला पाहिजे. रस्ते झाले पण त्याच्यावरती पाणी साचतंय, ते साचलं नाही पाहिजे. जनतेचा विचार न करता रस्ते बांधले जातील. जनतेचा विचार न करता रस्ते बांधले जातील. काय बरं, का जनतेचा विचार केला जात नाही? लोकप्रतिनिधी का करत नाहीत? रस्ता बांधायच्या टायमाला ते काय खोदून कधी केलंच नाही रस्ता. गरिबांची घरे असे खाली चाललेले आहेत आणि रस्ता उंच उंच होत चाललेला आहे. मग गरिबांची घरे जे आहेत ना ते सगळे खाली चालले तर पाणी सगळे पावसाचं घरात जाते पाणी. जातं पण. दाद मागितली का नाही लोकांना? रस्ता बनवताना आपण हा रस्ता काय केलाय, हा रस्ता 16 लाखाचा आहे. हा जर पाहिला तर हा या कमानीपासून ते मंगवड्याची ती कमान हा 16 लाखाचा रस्ता आहे टोटल. रस्ता बनवताना उमरे खाली गेलेत आणि रस्ता वरती आलेला आहे ह्याच्यावरच रस्ता हातारलेला आहे. घरात पाणी जात असेल. सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या अवस्थेच आहे, सगळ्यांच्या अवस्थेच आहे. त्यावेळेस तुम्ही आडवा का पडला नाही कॉन्ट्रॅक्टर? सगळे पडलेले. शेवटी काय छानपण नाही. दाद मागितले लोकप्रतिनिधींना, दाद मागितली खूप वेळा. काय म्हणते लोकप्रतिनिधी त्यावेळेस? आम्ही तर त्यांना मागणी केली होती की जी पहिली पाईपलाईन आहे ती पाईपलाईन तुम्ही खाली घ्या आणखीन आणि हा रस्ता खंदा आणि खंदून त्याच्यावरती पूर्णपणे रस्ता बनवा. आम्ही टोटली तरी रस्ता बनवायला आम्ही विरोध केला नव्हता कोणी. रस्ता बनवा आम्ही सांगत होतो पण ह्या प्रकारे रस्ता बनवा म्हणलेलं. खंदून रस्ता बनवा म्हणजे जेणेकरून घर खाली जायचे. म्हणजे आमचं ते व्यताळाची ती पायरी त्या पायऱ्या 2 होत्या पहिल्या, त्या आता पायरी पण राहिलेल्या नाही. 2 पायऱ्या होत्या. 2 पायऱ्या होत्या, आता पायरी पण राहिलेल्या नाही. तुम्ही काय सांगाल, तुमच्या घरातलं ह्यांनी सांगितलं, काय सांगाल, तुम्ही पत्रकार बी आहे, काय वाटतं तुम्हाला ह्यांनी जी सांगितली अनास्था आहे की मोठ्या प्रमाणात रस्ता वर झालाय आणि लोकांच्या घरात पाणी शिरायला लागलंय, लोकप्रतिनिधी काय करतात? लोकप्रतिनिधी गेल्या 5 वर्षात या ठिकाणी आलेलाच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी रस्त्यात सांगितलं, रस्ता असा केलाय त्यांना की हा रस्ता काय ते म्हणतात की मी केलाय, पण माझ्या माहितीप्रमाणे 5 वर्षानंतर माझे नगरसेवक होते आणि हे जे रस्ता केलेला आहे हे प्रशासनाने केलेला आहे. ज्यावेळेस प्रशासक बसला होता त्यावेळेस त्यांना रस्ता केलेला आहे आणि ते बी इथल्या लोकांना ज्यावेळेस इथं रस्ता खणला होता, म्हणजे ज्यावेळेस पाण्याची पाईपलाईन टाकायची होती त्यावेळेस रस्ता खणला होता आणि चिखलाचं
साम्राज्य मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि हा रस्ता पैसे खाण्यासाठी PWDकडे वर्ग ह्यांनी केला होता. म्हणजे फलटण नगर परिषदेचा रस्ता PWDकडे वर्ग केल्यामुळे हा रस्ता कित्येक दिवस तसाच रखडला होता. त्यानंतर आम्ही सर्व इथल्या महिला सगळे युवक घेऊन PWD ऑफिसला बसलो. तिथं आम्ही आंदोलन केल्यानंतर तिथल्या साहेबांना आम्हाला हे केलं की वचन दिलं की आम्ही बाबा ह्यो रस्ता करतो म्हणून. आम्हाला नाहीतर असल्या पावसाळ्यात अक्षरशः घसरगुंडी झाली होती आणि इतके हाल झाले नागरिकांचे की सांगायचीच बात नाही. आणि गेल्या 6-7 महिन्यापासून शौचालय पाडून बसलेले आहेत. इथं लेडीजचं शौचालय पाडलेलं आहे आणि जेंट्सचं बी पाडलेलं आहे. त्याच्यावर काही नाही. ज्या नगरसेवकानं पाडलेलं आहे म्हणजे जो माजी नगरसेवक होता त्यांना आजपर्यंत इकडे फिरकलेलं नाही. त्यानं स्पष्ट इथल्या लोकांना सांगितले, जी लोक त्यांच्यापर्यंत पोचली होती, की मला तुम्ही मतं दिली नाहीत, मला मलटणनं मतं दिलेली आहेत. त्यामुळं हे झाला तुमचा स्थानिक विषय. परंतु काय वाटतं तुम्हाला नगराध्यक्ष कोण व्हावं नगरीचे? नगराध्यक्ष श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकरच होणार. कारण की गेल्या 30-35 वर्षात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास करण्यात आलेला आहे. ह्यांना आता विरोधकांना जे खड्ड्याचा विषय काढला की फलटण शहरात जे रस्ते खराब झालेत, हे रस्ते ह्या 4 वर्षात खराब झालेले आहेत. म्हणजे पाऊस म्हणजे आजपर्यंतच्या फलटणच्या इतिहासात एवढा पाऊस झाला नाही, एवढा पाऊस या गेल्या 2 महिन्यात झालेला आहे. आणि महत्त्वाचा म्हणजे विषय असा आहे की रस्त्यांचा त्यांना विषय काढला. रस्ते हे प्रशासक ज्या वेळेस बसला होता तेव्हापासून खराब झालेले आहेत. म्हणजे याला महाराज साहेब जबाबदार नाहीत. त्याला माझं तर म्हणणं आहे की आता जे सत्ताधारी आहेत ते जबाबदार आहेत. कारण की प्रशासक हा जो आता सत्ताधारी असतो त्याच ऐकत असतो. हो नमस्कार. रिक्षा घेऊन आला तुम्ही, काय वाटतं? आता ऐका, रिक्षा घेऊन आलात, कुठनं आला रिक्षा घेऊन? पाचबत्ती चौकात आला. धंदा तुमचा रिक्षाचा आहे? धंदा होतोय का आता? काय वाटतं? धंदा शांतच आहे. शांत आहे ना एकदम? कुठं राहिला तुम्ही? मंगळवार पेठेत राहिलाय. काय वाटतंय तुम्हाला, विकास झाला फलटणचा? झालेला आहे विकास. झालाय ना? काय वाटतं नगराध्यक्ष कोण हवं? अनिकेतराजे. का बरं अनिकेतराजे का पाहिजेत? ते शिक्षित आहेत शिक्षित आहेत. हां, आणि विकास करतील. त्यांच्यावर एक आरोप होतो की नगराध्यक्ष आल्यावर सयाग्याला पुण्याला जायला लागेल किंवा पुण्याला राहणारा नगराध्यक्ष आहे. हां, भाषणात बी अशा मोठ्या प्रमाणात हे झालं. काय वाटतंय अनिकेतराजे निवडून आल्यानंतर पुण्याला जातील का, इथली समस्या सोडवतील? किती समस्या सोडवणार ना. आता आपण होतो मंगळवार पेठेत आणि याच माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती कशा पद्धतीने इथली रस्त्याची अनावस्था ही इथल्या नागरिकांनी बोलून दाखवली आणि याच माध्यमातून त्यांनी सांगितलं की नगराध्यक्ष त्यांना कोण हवा आणि अशा पद्धतीनं येणारा नगराध्यक्ष विकासाची धुरा सांभाळेल, हेच आपण या वार्ड क्रमांक 3 मधनं जाणून घेतलं. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, फलटण, मंगळवार पेठ.